नमस्कार. मराठवाडा नेता बातमीपत्रात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज मराठवाडा नेत्याचे संपादक रामेश्वर बद्दर यांनी सकाळी शिर्डी येथे साईबाबाचं दर्शन घेतलं. त्यानंतर नानक साई फाउंडेशनच्या वतीनं विविध गुणवंत लोकांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये दैनिक मराठवाडा नेत्याचे संपादक रामेश्वर बद्दर सह अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शिर्डीसह वणी पिंपळगाव येथे डिझेलचा प्रचंड तुटवडा असल्यामुळे वाहनधारकांना फार अडचण पडत होती. आज लातूर शहरामध्ये महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते देवीदास काळे यांनी विरोधी पक्षनेत्याचा पदभार स्वीकारला. यावेळा भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा अर्चनाताई चाकूरकर, शहर भाजप अध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्यासह सर्व भाजपचे पदाधिकारी नेते उपस्थित होते. दयानंद शिक्षण संस्थेचा पॅटर्न महाराष्ट्रासाठी शैक्षणिक क्रांती घडवणार असल्याचे उद्गार सिनेस्टार अभिनेते प्रशांत दामले यांनी दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केलं. यावेळा संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण दाहोटी, सचिव बियाणी होते. लातूर शहरात रामनवमीचा निमित्त जय्यत तयारी करण्यात येत आहे. शिर्डी येथे साईबाबा मंदिर परिसरात भाविक भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. साईबाबा मंदिर हे एवढं चांगल्या प्रकारे सजवलं नटवलं होतं. भाविक भक्तांना निवासाची व्यवस्था अत्यंत सुंदर केलेली होती. अनेक दिंड्या वेगवेगळ्या देखाव्यासह या ठिकाणी सहभागी झाल्या. JSPM शिक्षण संस्थेच्या वतीनं 27 मार्च रोजी लातूर येथे देवाभाऊ जॉब एक्सपो 2026चे आयोजन करण्यात आले असून नामांकित कंपन्यांमार्फत किमान 1000 ते 1500 तरुणांना नोकरीची संधी मिळेल, असे संस्थेचे उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी सांगितले. नांदेड येथे रामनवमीच्या निमित्तानं निघणाऱ्या मिरवणुकीचे राम भक्ताकडून जय्यत तयारी. विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी, अन्य हिंदुत्व वाहिनी संघटनेकडून उद्या नांदेड येथे सकाळी मोटरसायकल रॅली निघणार. नांदेड येथे गुरुवारी सकाळी 6 पासून कुसुम सभागृहात राम पहाटचा कार्यक्रम होणार. दिव्यांगासाठी 31 मार्च पर्यंत UID लिंक करण्याची अंतिम तारीख आहे. धनगरवाडी येथे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून साई मंदिर कलशारोहणाच्या कार्यक्रमानिमित्त अच्युत महाराज दस्तापूरकर यांचे कीर्तन होणार आहे. रामनवमी उत्साहात साजरा करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी लोकांना शिस्तीचं पालन करण्याचं सांगितलं. धाराशिव जिल्ह्यात वस्तूचे मूल्य नियंत्रित करण्यासाठी अखिल भारतीय संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी धाराशिव येथे सोलापूर जनता बँकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार समारंभात सांगितले. यावेळा विद्याभारतीचे क्षेत्रीय मंत्री शेषाद्री अण्णा डांगे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक ॲडव्होकेट रवींद्र कदम होते. धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा कणा असणाऱ्या गटप्रवर्तक, आशा सुपरवायझर यांना अधिकात अधिक सक्रिय करून त्यांनी जबाबदारीनं काम करावं, असं जिप अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी व्यक्त केलं आहे. तसेच नॅचरल शुगर समूहातील डेअरीचा 15वा वर्धापन दिन व सौर ऊर्जा विस्तारित प्रकल्पाचा शुभारंभ पशु आहार तज्ज्ञ डॉक्टर पराग घोगळे यांच्या हस्ते नॅचरल उद्योग समूहाचे अध्यक्ष कृषी रत्न बीबी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. धाराशिव शहर व जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील ग्रामीण भागातून प्रशासकीय कामासाठी येणाऱ्या लोकांनी खबरदारी घ्यावं, असंही सांगण्यात आलं आहे. धाराशिव नगरपालिकेच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षा
अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते नगराध्यक्ष नेहाताई काकडे यांच्या उपस्थितीत धाराशिव शहरातील विविध क्षेत्रातील महिला व भगिनींचा सत्कार करण्यात आला। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं 21 एप्रिल रोजी राज्यभर बेमुदत संप आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगितलं। काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची तब्येत बिघडल्यामुळं राजधानीतील गंगाराम हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करण्यात आलं होतं। हॉस्पिटलमध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी उपस्थित असल्याची माहिती आहे। यांच्या प्रकृतीचं कारण म्हणजे हवामान बदल असं सांगण्यात आलेलं आहे। आज वणी येथील देवीचं दर्शन केलं। या ठिकाणी आमचे मित्र रंधाळे यांचे वडील यांनी या ठिकाणी संपूर्ण या प्रकल्पाची जी अद्ययावत पद्धतीनं उभारणी केलेली आहे ते कशा प्रकारे काम चालतं याची माहिती दिली। तसंच श्रद्धा आणि भक्तिपूर्वक त्या ठिकाणी आम्ही दर्शनही घेतलं। एकंदरीत सगळीकडं रामनवमीची एक पहाट नाही लाट आल्यासारखं वातावरण आहे। नांदेड आपले हिंगोली येथे भाईश्री यांच्या कथेचा 6वा दिवस असून त्या ठिकाणी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे। चाटा येथे 5वा दिवस असून या ठिकाणी आपले विद्यानंद सागर महाराज यांनी आपल्या महापुराण शिवमहापुराण कथा आणि महायज्ञाने केलेला आहे। एकंदरीत रामनवमीच्या पार्श्वभूमीवर गावागावात सर्वत्र महाराष्ट्रभर वेगवेगळे उपक्रम साजरे केले जात आहेत। देशभरातून लोक अयोध्येला जात आहेत। लातूर येथील रामगल्लीत सुद्धा राम मंदिराच्या निमित्तानं भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उन्हाचा कडाका असताना सुद्धा राम जन्मोत्सवाची तयारी श्रद्धा आणि भक्तिभावानं भाविक भक्त करत आहेत। मित्रहो, मराठवाडा नेता बातमीपत्र अधिकात अधिक लोकाभिमुख अधिक देण्याचा आमचा प्रयत्न आहे। वेळेचं बंधन आम्ही 1 तारखेपासून नियमितपणे पाहण्याचा प्रयत्न करू, पण यासाठी तुम्ही तुमच्या भागातील बातम्या, तुमच्या भागातील व्हिडिओ, फोटो, छायाचित्र देऊन सहकार्य करावे आणि काही खटकत असेल आम्हाला सांगा। चांगलं वाटत असेल तर मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद, नमस्कार। पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार।